आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नुकत्याच जाहीर झालेल्या भारत अमेरिका व्यापार करार आणि बांगलादेशमधील सत्ता बदलानंतरच्या धोरणात्मक घोषणांमुळे भारतीय वस्त्रोद्योगासमोर गंभीर आव्हान उभं राहिले, अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकार संघाचे अध्यक्ष किरण तारळीकर यांनी दिले. भारत अमेरिका व्यापार करारानुसार भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्त्रोद्योगातील उत्पादनांवरील अबकारी कर्ज कमी करून 18% करण्यात आलाय. वर करणी हा निर्णय दिलासादायक वाटत असला तरी प्रत्यक्षात भारतीय उद्योगासाठी तो चिंतेचा ठरत आहे. कारण शेजारील वस्त्र उत्पादक स्पर्धक देश असलेल्या बांगलादेशने अमेरिकन कापूस वापरून तयार होणाऱ्या वस्त्रांवर अमेरिकेत होणाऱ्या आयातीसाठी अबकारी कर थेट 0% केलाय. त्यामुळे भारतीय वस्त्रे अमेरिकन बाजारात बांगलादेशी वस्त्रांच्या तुलनेत 18 ते 20% महाग ठरणार असून याचा थेट फटका भारतीय गारमेंट निर्यातीला बसण्याची शक्यता आहे. याचबरोबर या 0% कर सवलतीचा चीनकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांगलादेशच्या नावाखाली चीनी वस्त्रनिर्मिती उत्पादने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पाठवली गेल्यास भारतीय वस्त्रोद्योगासमोर आणखीन एक गंभीर संकट उभं राहू शकतं. बांगलादेशातील सत्ताबद्दल आणि नवा धोका दरम्यान बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर बांगला नॅशनल लिस्ट पार्टी BNP सत्तेवर आले. या पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतातून बांगलादेशात आयात होणाऱ्या कापूस व धाग्यावर सध्या असलेल्या 0% आयात कर रद्द करून नवीन अबकारी कर लावण्याची घोषणा केली. सध्या बांगलादेशच्या एकूण कापूस व धागा आयातीपैकी सुमारे 80% वाटा भारताचा आहे, तर भारताच्या एकूण कापूस व धागा निर्यातींपैकी 40 ते 45% निर्यात एकट्या बांगलादेशात होते. BNP सरकारने ही कर आकारणी प्रत्यक्षात आणल्यास भारतातून बांगलादेशात होणारी मोठ्या प्रमाणावरील कापूस व धाग्यांची निर्यात घटण्याची भीती असून याचा गंभीर फटका भारतीय वस्त्रोद्योग, कापूस उत्पादक शेतकरी, यंत्रमाग व गारमेंट उद्योगाला बसण्याची दाट शक्यता असल्याचे विटा यंत्रमाग औद्योगिक सहकार संघाचे अध्यक्ष किरण तारळीकर यांनी सांगितले. केंद्र सरकारकडे उद्योगाची अपेक्षा या सर्व बदल्यात आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांचा दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता केंद्र शासनाने भारत अमेरिका आणि भारत बांगलादेश या दोन्ही देशांशी तातडीने व्यापारी चर्चा करून भारतीय वस्त्रोद्योगाच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी जोरदार मागणी उद्योग क्षेत्रातून होत आहे, अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकार संघाचे अध्यक्ष किरण तारळीकर यांनी दिले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.